नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अध्याय 6व्यापासून सुरुवात करतो आहे. गेल्या वेळेस मी 67 पेजपर्यंत आलेलो. आज 68 पेजपासून सुरुवात करतो आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीता रामचंद्रभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. असो परमार्थू वा संसारू, जेथे सद्गुरु कर्णधारू, तेची तारू पैल पारू, नेऊनी उतारू लाविल. सद्गुरु शब्दे वृत्ती उठता, साईच प्रथम आठवती चित्ता. उभेच ठाकती सन्मुक्ता, ठेविती माथा निजहस्त. धुनी माजील उदीस सन्मिवित, पडे जव मस्तकी वरदहस्त. हृदय स्वानंदे उलुनी येत, प्रेम ओसंडत नेत्रातून. नवल गृहस्थ स्पर्श विंदान, प्रलयाग्नीतही न होई जो दहन. त्या सूक्ष्मदेहाचे करी ज्वलन, भस्मी भवन कर स्पर्शे. चुकुनी देवाची कथा वार्ता, निघाल्या उठे तिडीक माथा. वाचा प्रभावे बष्कळता, तयाही स्थिरता लाधावी. शिरी ठेविता कर कमल, अनेका जन्मीचे परिपक्व मल. जाती धोनी होती निर्मल, भक्त प्रेमळ साईंचे. रूप पाहता ते गोमटे, परमानंद कंठ दाटे. नयनी आनंदा पाजर फुटे, हृदयी प्रकटे अष्टभाव. सोहभावास जागवित, निजानंदास प्रकटवित. ठाईच मीतुमपणा विरवित, सामरस्ये अद्वैत मिरवी. वाचू जाता पोथी पुराण, पावलो पावली सद्गुरु स्मरण. साईचं नटे रामकृष्ण करवी श्रवण, निज चरित्र. परिसु बैसता भागवत, कृष्णची साई निख शिखांत. वाटे गायी उद्धव गीत, भक्त निजहित साधाया. सहज बसावे करू वार्ता, तेथेही साईनाथांची कथा. अकल्पतची आठवे चित्ता, योग्य दृष्टांता द्यावया. कागाद घेऊनी लिहू म्हणता, अक्षरी येई न जुळविता. परितोची जेव्हा लिहवी स्वस्थता, लिहिता लिहिता लिहवेना. जवजव अहंभाव डोकावत, निजकरे तया तळी दडपित. वरी करोनी निजशक्ती पात, शिष्यास कृतार्थ करीत ते. काया वाचा मने येता, लोटांगणी साई समर्था. धर्मार्थ काम मोक्ष हाता, चढती न मागता आपेसे. कर्मज्ञान योग भक्ती, या चौ मार्गी ईश्वर प्राप्ती. जरी ही चार चौ बाजू निगती, तरीही पोचविती निजठाया. भक्ती ही बाभुळ वनीची वाट, खाचा खगळे अति बिकट एक पावली. परी ती नीट हरिनिकट नेई की, काटा टाळूनी टाका पाय. हाची एक सुलभ उपाय, तरीच निजधाम पावाल निर्भय. निक्षुनी गुरुमाय वदेहे, मनाचे मळे जय भक्ती शिंपले. वैराग्य खुले ज्ञान फुले, कैवल्य फळे चित्तसुख उफळे. अचूक चुकले जन्म मरण, मूळ परमात्मा स्वयंसिद्ध. तोची सच्चिदानंद त्रिविध, उपाधी योगे झाला प्रबुद्ध. प्रकटबोध भक्तार्थ जैसा तो, या त्रैगुण्य व्यक्त. मायाही होऊनी क्रिया प्रयुक्त. सत्व रज तमा चाळवित, करी सुव्यक्त निजगुण. मुक्तिकेचा विशिष्ट आकार, तया नाम घट साचार. घटफुटता नाम रूप विकार, निगुणी पार जातात हे. अखिल जग माये पासाव, परस्परांना कार्य कारणभाव. मायाची प्रत्यक्ष सावयव, होऊनी उद्भवली जगरूपे. जगा आधी मायेची स्थिती, पाहू जाता नाही व्यक्ती. परमात्मरूपी लीन होती, परम अव्यक्ती संचली. व्यक्त होताही परमार्थ रूप, अव्यक्त तरीही परमात्मरूप. एवच ही माया परमात्मरूप, अभेदरूप परमात्मी. मायेने तमोगुणापासून केले जडपदार्थ निर्माण. निर्जीव चलन वलन शून्य, क्रिया पूर्णही.
प्रथम. मग मायेच्या रजोगुणी परमात्मचिद्ध गुणाची मिळणी होता उघडली चैतन्य खाणी स्वभावगुणी उभयांचे. पुढे या मायेचा सत्वगुण करी बुद्धी तत्व निर्माण. तेथ परमात्म्याचा आनंद गुण मिसळता खेळा संपूर्णता. एव माया महाविकारी क्रियोपाधी जो न स्वीकारी. पूर्वोक्त पदार्थे न करी त्रिगुण तोवरी अव्यक्त. गुणानुरूप क्रिया काही न करिता माया व्यक्त नाही. राहू शके अव्यक्त पाही. स्वये जय सेवी अक्रियत्व. माया कार्य परमात्म्याचे जग हे कार्य त्या मायेचे. सर्व खलविंद ब्रह्म त्वाचे ऐक्यतिहीचे ते हेची. ऐसी जे हे अभेद प्रतीती कैसेनी प्राप्त होय निश्चिती. ऐसी उत्कटेच्छा जया चित्ती वेदश्रुती पहावी. सारासार विचारशक्ती वेदशास्त्र श्रुती स्मृती गुरु वेदांत वाक्य प्रतिती परमानंद प्राप्ती दे. माझी या भक्ताचे धामी अन्नवस्त्रास नाही कमी. हे अर्थी श्री साई दे हमी. भक्तासी नेहमी अवगत मज भजती जे अनन्यपणे. सेविती नित्याभियुक्त मने तयांचा योगक्षेम चालवीण. ब्रीद हे जाणे मी माझे हेची भगवद्गीता वचन. साई म्हणती मानाप्रमाण नाही अन्नवस्त्राची वाण. तथर्द प्राण वेचू नका देवद्वारी मान व्हावा. देवापुढेची पदर पसरावा तयाचाच प्रसाद जोडावा. मान सोडावा लौकिकी काय लोकी मान डोलविली. तितुक्याने का भरसी भुली. आराध्य मूर्ती चित्ती द्रवली. घमे डबडबली पाहिजे हेची ध्येय लागो गोड. सर्वेंद्रियीन भक्तीचे वेड. इंद्रिय विकारांना भक्तीचे मोड. फुटोत कोड मग काय. सदैव ऐसे भजन घडो इतर काहीही नावडो. मन मनास्मरणी जडो. विसर पडो अवघ्याचा नाही मग देह गेह. वित्त परमानंदी जडेल चित्त. मन समर्दशी आणि प्रशांत. परिपूर्ण निश्चित होईल. सत्संग केली याची खूण. वृत्तीसी पाहिजे समाधान. नाना ठाई वसे जे मन ते काय सल्लीन म्हणावे. तरी होऊनी दत्तावधान. श्रोता भावर्ते परिसिजे निरूपण. करिता हे साई चरित्र श्रवण भक्तिप्रवण. मन हो कथासंगती होईल तृप्ती. लाधेल चंचल मना विश्रांती. होईल तळमळीची निवृत्ती. सुखसंवित्ती पावाल. आता पूर्वील कथानुसंधान मशिदीचे जिनोद्धारण. रामजन्माचे कथाकीर्तन चालवू निरूपण पुढारा. एक भक्त गोपाळ गुंड. जयासी भावांची भक्ती उदंड. मुखी बाबांचे नाव अखंड. काळखंड ये रीती. तयासी नव्हते संतान. पुढे साई प्रसादे करून पावता झाला पुत्ररत्न. चित्त प्रसन्न झाले गोपाळ गुंडाचे मानस. यात्रा एक अथवा उरुस भरवावा शिर्डीगामी वर्षास. होईल उल्हास सर्वत्राम. तात्या कोते दादा कोते माधवरावादी प्रमुख जनाते. रुचला विचार हा सकळा ते. तयारीते लागले परिया वार्षिक. उत्सवाला गुण आधी एक नियम निर्बंध. जिल्हाधिकारी यांचे अनुमोदन करणे संपादन आवश्यक. तदर्थ उद्योग करू जाता. गावी जो एक कुलकर्णी होता. कुत्सितपणे उलटा जाता आला मोडता कार्यात. कुलकर्णी जो आडवा पडला पहा कैसा परिणाम आला. यात्रा भरू नये शिर्डीला हुकूम झाला जिल्ह्याचा. परीही यात्रा भरावी शिर्डीत. बाबांचेही हेची मनोगत. आज्ञापूर्ण आशीर्वादयुक्त होती तदर्थ झालेली. ग्रामसंतांनी पिच्छापूर्वीला जीवापाड यत्न केला. अधिकाऱ्यांनी हुकूम फिरविला. मान राखिला सकळांचा. आता मी पान 68 पासून 71 पर्यंत पूर्ण केलेलं आहे. आता मी इकडे विश्रांती घेतो.
आणि नेहमी ठरल्याप्रमाणे काही गुड थॉट्स तुमच्यासमोर घेऊन येतो. As a happy man, as in the world, for the whole world seems to smile upon me. Samuel Pepys. Happiness is a conscious choice, not an automatic response. Mildred Barthel. The hours that make us happy make us wise. John Masefield. Cheerfulness and contentment are great beautifiers and are famous preservers of youthful looks. Charles Dickens. Grief can take care of itself, but to get the full value of joy, you must have somebody to divide it with. Mark Twain. आता इकडे मी 28 पेजपर्यंत पोचलेलो आहे. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या, पूजा करा, भक्ती करा, साईबाबांचं नाव घ्या. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. बजरंग बली. जय श्रीराम. हर हर महादेव.